Okay, I lost my job during COVID. It was a very big company, but they stopped paying. So we don't know. The future is very uncertain. So right now is the time that COVID has shown us that all these, owners, all these paymasters, okay, they've all uh, uh, they've all fallen short. मी ह्या मोटिव्हने क्लाउड किचन केलं की फक्त मी नाही, माझी मुलं जी असतील, त्यांची मुलं जी असतील, वडिलोपार्जित बिझनेस करण्यासाठी मी एक क्लाउड किचन उघडलं. माय विजन वॉज टू हॅव अ ब्रँड. माय विजन वॉज नॉट टू मेक मनी. माय विजन वॉज टू हॅव अ ब्रँड. कारण ब्रँड ही अशी वस्तू आहे की त्याला डेव्हलप व्हायला किंवा वरती व्हायला टाइम लागतो. आणि पुढचा जो कोर्स तो मी खूप सिम्पल ठेवणार आहे. ठीक आहे, मी तुम्हाला जास्त काय पायचार्ट दाखवणार नाही, मी तुम्हाला जास्त मोठे मोठे आश्वासनं देणार नाही. मी तुम्हाला फक्त सिंपल तरीकेत दाखवणार की तुम्ही क्लाउड किचन कसं सुरू करू शकता. कोणी लेमन सुरू करू शकतो असं काउंट. पण मी तुम्हाला अजून थोडी स्पून फिडिंग करून मी तुम्हाला दाखवणार आहे स्टेप बाय स्टेप प्रोसिजर तुम्ही कशी ओपन करू शकता. आजच्या या इनोव्हेटिव्ह वेबिनार मध्ये बेसिकली क्लाउड किचन ही कन्सेप्ट आपण सगळ्यांनी ऐकली असेल. सगळे आता या लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये आपल्याला सगळ्यांना हे क्लाउड किचन एक खूप वेळा ऐकलं असेल किंवा आपण सगळे स्विगी झोमॅटो याच्यावरून आपण ऑर्डर करतो. तर ही कन्सेप्ट आपण आता आज जाणून घेऊया की एक्झॅक्टली काय आहे क्लाउड किचन. म्हणजे आता लॉकडाऊन मध्ये बघितलंय लास्ट 1.5 इयर्स पासून आपण बघतोय की बरेचसे रेस्टॉरंट, हॉटेल्स हे कंटिन्युअस मधून मधून लॉकडाऊनच्या रेस्ट्रिक्शन्स मुळे कधी बंद पडायचे, कधी त्यांना रेस्ट्रिक्शन असायचं, डिलिव्हरीचे रेस्ट्रिक्शन असायचे, किंवा मग त्यांचे जे ऑपरेटिंग कॉस्ट आहे, मग कारण हे सगळे जे रेस्टॉरंट्स आहे त्यांना तुम्हाला मोठी जागा पाहिजे, रोड फ्रंट पाहिजे, राईट, तुम्हाला वेटर्स आहे, स्टाफ आहे, खूप काही काही ऑपरेशनल कॉस्ट आहे. या सगळे कॉस्ट तुम्हाला बेअर करायला लागतात आणि त्याच्यामुळे एक व्हायबल सोल्युशन नव्हतं रेस्टॉरंट्स. आणि लॉकडाऊन मध्ये आपण बघितलं की सगळे लोक स्विगी, झोमॅटो आणि याच्यावरून ऑर्डर करतात. मोबाईलवरून तुम्ही सगळ्या फूडची ऑर्डर करतात. सो हा ट्रेंड चेंज होत चाललाय. आपण अमेझॉन आणि याच्यावरून जसं ऑर्डर करतो, जसं अमेझॉनचे वेअर हाऊसेस असतात, तसं फूड इंडस्ट्रीमध्ये क्लाउड किचन ही नवीन कन्सेप्ट येत आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही जस्ट एक क्लाउड किचन जरी असला, क्लाउड किचन म्हणजे बेसिकली काय की तुम्ही रोड फ्रंट जागा, रेस्टॉरंट, स्टाफ वगैरे न ठेवता यू जस्ट एक सेटअप करा किचनचा. त्याच्यामध्ये सगळे रेग्युलेशन्स, जे अप्रुव्हल्स आहे, सगळे अप्रुव्हल्स घ्या आणि जस्ट डिलिव्हरी ओनली या फोकसने तुम्ही जर का तुम्ही तुमचा रेस्टॉरंट ओपन केला तर तुम्ही फक्त डिलिव्हरी करू शकता, वेल पॅकेज करू शकता. त्याच्यामध्ये तुमच्या ज्या ओव्हरहेड कॉस्ट आहे त्या सगळ्या एलिमिनेट होतात आणि यू कॅन मेक मनी अलॉट. म्हणजे तुम्ही कुठूनही स्टार्ट करू शकता. याच्यामध्ये तुमचा घराचा बेसमेंट असेल, पार्किंग असेल, किंवा एखाद्या कमर्शियल कॉम्प्लेक्स मधली कुठली जागा असेल, कुठेही बसून तुम्ही हा क्लाउड किचन चालू करू शकता आणि ऑपरेशनल कॉस्ट लो ठेवून तुम्ही एक चांगला प्रॉफिटेबल बिझनेस चालू करू शकता क्लाउड किचन मध्ये. सो या ट्रेंड वरती याच्यामध्ये खूप लोकांना नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटीज आहे. तुम्ही कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये आज क्लाउड किचन ऑपरेट करू शकतात, चालू करू शकतात, एक ब्रँड क्रिएट करू शकतात आणि चांगल्या वेने बिझनेस करू शकतात जर का तुम्हाला याच्या टेक्निक्स माहिती पडल्या. म्हणजे स्विगी, झोमॅटोवरती रँकिंग कसं आणायचं, कसं सेल करायचं, काय काय मार्जिन्स आहे, ऑपरेशनल कॉस्ट काय काय, कुठले लायसन्सेस लागतात, असे बरेचसे क्वेश्चन्स तुम्हाला असतील. आणि याच्यावरतीच आज आपल्यासोबत एक्सपर्ट आहे मिस्टर अभिषेक, जे रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये त्यांना 10 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे. सरांनी आपला करिअर 5 स्टार हॉटेल पासून स्टार्ट केला. मग हयात, ओबेरॉय हे सगळे ब्रँड्स तुम्हाला माहिती आहेत असेल तर तिकडे सरांनी काम आधी सुरुवात केलं. मग त्याच्यानंतर सर सोशल कॅफे हा खूप मोठा ब्रँड आहे, खूप मोठी चेन आहे, त्याच्यामध्ये सरांनी सोशल मध्ये सरांनी काम केलेलं आहे. मग त्याच्यानंतर बरेचसे इंडिपेंडंट रेस्टॉरंट आहे, बरेचसे कॅफेज आहे, त्यांचं सेटअप सरांनी करून दिलेलं आहे. त्यांचे जे सेटअप्स मध्ये, त्यांचे एक्सपान्शन प्लॅनिंग मध्ये सरांनी हेल्प केलेली आहे. तसेच पापा रोटी हा एक साऊथ एशियन ब्रँड आहे. त्या ब्रँडचं सरांनी इंडियाचं हेड होते आणि इंडियाचं पूर्ण एक्सपान्शन आणि पूर्ण प्रोजेक्ट त्यांनी करून दिलेला आहे. त्याच्यानंतर ही स्विच ओव्हर टू विट्स, म्हणजे विठ्ठल कामतचा जो ब्रँड आहे, त्यांचे सर मोठ्या लेवलवरती होते. मग त्यांचे जे फूड अँड बेव्हरेजेसचा जो बिझनेस आहे ते सगळे हँडल करायचे. त्यांचे वेगवेगळे जे रेस्टॉरंट आहेत हे सगळे रेस्टॉरंट सरांच्या अंडर होते. म्हणजे फ्रँचायझीचा जो बिझनेस आहे
तो सरांच्या अंडर होता. आणि मग देन रिसेंटली ही स्टार्टेड हिज ओन ऑन्टरप्रिनरियल करिअर. मग त्या करिअर मध्ये सरांनी स्टार्ट केलेला आहे मराठा किचन हा ब्रँड आहे सरांचा, जो कम्प्लिटली क्लाउड किचन आहे. आणि सो त्याच्यामध्ये सरांनी चांगलं एक्सपान्शन केलेलं आहे. सरांचं मुंबईला क्लाउड किचन आहे मराठा किचन नावाने, आणि सून ते एक रेस्टॉरंट पण ओपन करतायत मराठा किचन नावाने. सो व्हेरी इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट आहे. सरांनी बरेचसे इनोव्हेशन्स पण केलेले आहे रेडी टू इट फूड मध्ये, चिकन मध्ये, नॉनव्हेज असेल, व्हेज असेल, महाराष्ट्रीयन फूड मध्ये बरेचसे इनोव्हेशन केलेले आहे, रेडी टू इट फूड मध्ये पण. सो असं बराचसा चांगला एक्सपिरियन्स आहे सरांना. सो नाव विथ दिस शॉर्ट इंट्रो, आता मी जे आपले स्पीकर आहे अभिषेक सर, त्यांना रिक्वेस्ट करतो की आपल्या सगळ्या ऑडियन्सला काय क्लाउड किचन कन्सेप्ट आहे आणि त्याचे काय काय फायदे आहे, काय कसं करायचं आहे बिझनेस, याच्यावरती गाईड करावं. ओव्हर टू यू अभिषेक सर. थँक्यू राम. थँक्यू, धन्यवाद एका शॉर्ट आणि एक छान इंट्रोडक्शन बद्दल. गुड इव्हनिंग एव्हरीवन. माय नेम इज अभिषेक तुलास्कर आणि मी आज तुमच्या बरोबर माझा स्वतःचा आणि प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स जो आहे क्लाउड किचन साठी जो तुम्हाला रिक्वायर्ड आहे तो मी शेअर करणार आहे. आज मी डिटेलमध्ये न जाता तुम्हाला हे सांगणार आहे की मी जी चॉईस केली ती तुम्ही का करावी म्हणून मी तुमच्याशी बोलायला आलो आहे इथे. कारण कोर्स डेफिनेटली मी घेणार आहे. तो कोर्स 12 दिवसाचा असणार आहे आणि मी दरेक पॉइंट खूप डिटेलमध्ये जाऊन तुमचा हात पकडून तुम्हाला स्पून फीड करून तुम्हाला एक्झॅक्टली ते सगळं सांगणार आहे की तुम्ही क्लाउड किचन चालू कसं करायला पाहिजे, सुरू करायच्या अगोदर काय करायला पाहिजे आणि सुरू केल्यानंतर तुम्ही कसं प्रॉफिट काढून घ्यायला पाहिजे त्या व्हेंचर पासून, हे मी तुम्हाला व्यवस्थित समजावून एकदम सांगणार आहे पॉइंट वाईज. पण ते सगळं सुरू करायच्या अगोदर मला तुम्हाला 2 गोष्टी सांगायच्या ज्या आजच्या सेशन मध्ये आपण डिस्कस करणार आहे. कारण मला वाटतं युनिव्हर्सली वेदर इट्स अ रेस्टॉरंट किंवा क्लाउड किचन किंवा जेवणाचा कोणताही होम किचन पण असू शकतो तो. It can be any of these brands, whether it is a home kitchen, restaurant or a cloud kitchen. Any of these setups, they require these basic things. Okay. सगळ्यात इम्पॉर्टंट, तुम्ही जेव्हा सुरू करायच्या अगोदर तुमच्या डोक्यात एक विजन असायला पाहिजे की तुम्हाला काय करायचं आहे. एक ब्रँड करायचा आहे, त्या ब्रँडला पुढे घेऊन जायचं आहे, किंवा तुम्हाला 2 ब्रँड करायचे आहे, त्या ब्रँडला पुढे घेऊन जायचं आहे, किंवा तुम्हाला 3 ब्रँड करायचे आणि त्या ब्रँडला पुढे करायचं आहे. आता विजन का इम्पॉर्टंट आहे? कारण विजन वर बेस तुमचे 2 गोष्टी येतात. ठीक आहे. पहिलं, तुम्हाला बजेट क्लिअरन्स भेटतं की तुमची विजन जर खूप मोठी असली, ऑब्व्हियसली यू विल नीड अ व्हेरी बिग बजेट फॉर दॅट ब्रँड और फॉर दॅट विजन ऑफ yours टू complete it. And also, if your vision is a far-fetched vision which is achievable in not 6 months or a year, but which is something achievable in 5 years time, that is not a problem. It is perfectly fine. चालेल, काही प्रॉब्लेम नाही. सगळ्यात सुरुवात करायसाठी मी सजेस्ट करीन छोटच सुरुवात करा, काही प्रॉब्लेम नाहीये. पण 2 स्टाईल्स आहेत क्लाउड किचन सुरू करण्यासाठी. पहिली स्टाईल ही आहे की तुम्ही जरासं कॅपिटल हातात ठेवा. ठीक आहे. तुम्ही कुठेही सुरू करा. ठीक आहे, कुठेही सुरू करा. फक्त ती जागा हायजिनिक असायला पाहिजे, लोकांना दाखवण्यासारखी जागा असायला पाहिजे. तुम्ही इंस्टाग्रामवर ते फोटोज घालू शकता जागेची, किंवा त्याचे व्हिडिओज काढून तुम्ही अपलोड करू शकता. तशी जागा मोठी असायचं गरजेचं नाहीये. जागा फक्त छान दिसायला असायला पाहिजे, क्लीन असायला पाहिजे. कारण विथ कोरोना, विथ कोविड इश्यूज राईट नाव, अँड विथ इन्फ्लुएन्झा अँड ऑल दीज थिंग्स, पीपल वॉन्ट अ हायजिनिक ऍटमॉस्फिअर. लोकांचं खूप एक इम्पॉर्टंट माइंडसेट झालाय की जर ती जागा साफ असली, जर ती क्लीन असली, जे लोक तिकडे काम करतायत ते हायजिनिक युनिफॉर्म्स मध्ये काम करत असले, तर जेवण जे येईल, माझी तब्येत खराब होणार नाही, माझ्या फॅमिलीची तब्येत खराब होणार नाही, काही प्रॉब्लेम होणार नाही. एव्हरीथिंग इज गोइंग टू बी गुड. दॅट इज गोइंग टू बी द फर्स्ट सेलिंग पॉइंट. म्हणून तुम्ही कुठेही उघडा, पण ती जागा नीट, नेटकी आणि साफ असणं खूप गरजेचं आहे. एवढं लक्षात ठेवा. आता जेव्हा तुम्ही ही जागा बघता, जी छोटी आहे, साफ आहे, हायजीन आहे, प्रॉब्लेम नाही, व्हेरी गुड, दॅट्स अ गुड स्टार्ट. आता पुढे काय करायचं?
पुढे आता दोन गोष्टी करू शकता तुम्ही. इधर तुम्ही ऍग्रिगेटर्स कडे जाऊ शकता, झोमॅटो आणि स्विगी, किंवा जर तुम्हाला जरा पेशन्स आणि जराशी तुमच्याकडे फंड्स असले की तुम्ही अजून 1 महिना, 2 महिना, 3 महिना तुमच्या स्वतःच्या रायडर फ्लीट बरोबर, जे तुमचे बाईकवाले आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही अकोमोडेट करून थोड्या पैशात जर तुम्ही चालवू शकता, आय वुड सजेस्ट टू डू दॅट. कारण ब्रँड ही अशी वस्तू आहे की त्याला डेव्हलप व्हायला किंवा वरती व्हायला टाइम लागतो. इट इज लाईक अ किड. ओके. लहान बाळ जे असतं त्याला भरवायला लागतं, जेवण भरवायला लागतं, यू हॅव टू टेक केअर ऑफ दॅट किड, आणि त्याच्यानंतर तो मोठा होतो, बरोबर की नाही? हा म्हणजे पोराच्या गतीने ब्रँड मोठा झालं तर खूप वेळ लागेल, पण आयडियली इट विल टेक 2 to 3 months डेफिनेटली फॉर पीपल टू गेट टू नो युअर ब्रँड. आणि महागडी अशी मार्केटिंग स्ट्रॅटेजी करण्याची गरज नाही. ठीक आहे. माझा जो पूर्ण सेशन असणार आहे आजचा आणि पुढचा जो कोर्स, तो मी खूप सिम्पल ठेवणार आहे. ठीक आहे. मी तुम्हाला जास्त काय पायचार्ट दाखवणार नाही. मी तुम्हाला जास्त मोठे मोठे आश्वासनं देणार नाही. मी तुम्हाला फक्त सिंपल तरीकेत दाखवणार की तुम्ही क्लाउड किचन कसं सुरू करू शकता. कोणी लेमन सुरू करू शकतो असं काउंट. पण मी तुम्हाला अजून थोडी स्पून फिडिंग करून मी तुम्हाला दाखवणार आहे स्टेप बाय स्टेप प्रोसिजर तुम्ही कशी ओपन करू शकता. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही डिसाईड केलं की तुम्ही स्वतःच्या फ्लीट बरोबर सुरू करा. आता स्वतःच्या फ्लीट साठी तुम्ही सांगाल की सर 10,000 रुपये 15,000 रुपये रायडरला कसे देऊ शकू आम्ही, तर यू डोंट नीड टू पे दॅट मच. ओके. व्हॉट यू हॅव टू डू इज, तुम्हाला एक असा किंवा 2 किंवा 3 रायडर ऍज पर हाऊ युअर ब्रँड प्रोसीड्स अहेड. ओके. ग्रॅज्युअली यू कॅन स्टार्ट विथ 1 रायडर. एका रायडरशी सुरू करा. डोंट गो ऑन एग्रिगेटर. झोमॅटो आणि स्विगी सारखं लक्षात ठेवा गाईज, प्लीज मार्क माय पॉइंट. झोमॅटो आणि स्विगी डिलिव्हरी साठी यूज करण्यापेक्षा तुम्ही यूज करा त्याला ऍज अ मार्केटिंग प्लॅटफॉर्म. नेव्हर थिंक दॅट झोमॅटो अँड स्विगी विल हेल्प यू with lots of profits. They will never help you with profits. Okay. Later in this session, I will show you why that is so. Okay. Zomato आणि Swiggy पेक्षा तुम्ही स्वतःची फ्लीट रेडी करा. एका माणसापासून सुरू करा. त्याला सांगा की 5,000 रुपये महिन्याचे देतो तुला, आणि जेवढेही ऑर्डर्स होतील दर ऑर्डर वरती जी प्राइसिंग आहे 30 रुपये, 40 रुपये, 50 रुपये, ती तुम्ही बिलात ऍड करा. आणि जसा तो पोरगा बिल देऊन परत आला, तुम्ही सरळ ते 50 रुपये त्याच्या हातात द्या. म्हणजे काय होतं, त्याला एक मोटिवेशन फॅक्टर भेटतो की मला बॉस पैसे त्याच दिवशी भेटले. ठीक आहे. त्याच दिवशी भेटल्यावर त्याला माहिती आहे की मी अजून 10 ऑर्डर मारले तर मला 500 रुपये दिवसाचे तिकडच्या तिकडे भेटले बॉस. बरोबर की नाही? तसं करून तुम्ही सुरू करा. आणि जसं तुम्हाला कळलं की तुमचे ऑर्डर्स वाढतायत, तुमचा एक्सपान्स वाढतोय, तुम्ही अजून रायडर्स ऍड ऑन करा. आय स्ट्रॉंगली रेकमेंड की तुम्ही स्वतःच्या फ्लीट बरोबर चालू करा. नाव आय विल नॉट से दॅट यू डू नॉट लिस्ट ऑन झोमॅटो. स्विगी, जोपर्यंत तुम्ही स्विगीवर डिलिव्हरी नाही देत तोपर्यंत तुम्ही स्विगीवर लिस्ट करू शकत नाही. ओके. आय वुड सजेस्ट तुम्ही झोमॅटोवर लिस्ट करा तुमचा ब्रँड. ओके. लिस्ट करा आणि फक्त मार्केटिंग साठी यूज करा. ठीक आहे. लोकांना फक्त दाखवायला की ह्या ब्रँड मध्ये हा मेन्यू आहे, ही प्राइसिंग आहे मेन्यूची. ठीक आहे. आणि आम्ही ह्या टायमापासून ह्या टायमापर्यंत सर्व करतो आणि आम्ही डिलिव्हरी देत नाही. आमच्याकडे डिलिव्हरी सर्व्हिस नाही आहे, ही आमची प्राइसिंग आहे, आमचे हे 3 नंबर्स आहे, तुम्ही कॉल करा आणि आम्ही तुम्हाला डिलिव्हरी देऊ. नाउ व्हॉट हॅपन्स इज, भरपूर लोकांना ती ब्रँड दिसते, भरपूर लोकांना, आणि मग ते तुम्हाला कॉल करतील. दॅट इज वन थिंग. ओके. व्हॉट हॅपन्स इन झोमॅटो, जर तुमच्याकडे जरा एक्स्ट्रा पैसे असले, बाय सम क्लिक्स, म्हणजे झोमॅटो तुम्हाला दरेक ब्रँडसाठी एक क्लिक देते. एक क्लिक ते 5 रुपयाला देऊ शकतं, 6 रुपयाला देऊ शकतं किंवा 10 रुपयाला. ते थोडे क्लिक्स घ्या, म्हणजे तुम्ही अश्युअर करतील की महिन्यात तुम्हाला 1000 लोक कमीत कमी त्या जागेवर तुम्हाला येऊन क्लिक करून तुमचं ब्रँड बघून जाणार कमीत कमी एकदा. ते एक अश्युअर करू शकतात. ते अश्युअर केल्यानंतर आता खूप जुनी टेक्निक आहे एक मार्केटिंगची, ती आहे पॅम्फलेटिंग. आता पॅम्फलेटिंग कसं करायची, सिंपल आहे. न्यूजपेपरमध्ये द्या. न्यूजपेपर रोज सकाळी सगळे लोक वाचतात की नाही, तसे द्या. न्यूजपेपर द्या. स्टार्ट विथ 1000, देन गो टू 2000, मग 4000 द्या. बट यू हॅव टू डू दिस ग्रॅज्युअली. ओके. यू कॅनॉट जस्ट सेंड 4000, कारण तेवढे ऑर्डर झाले तेवढे रायडर्स नसणार तुमच्याकडे. करेक्ट. टू स्टार्ट स्लोली. स्टार्ट विथ 1000. मग तुम्हाला दिवसाचे 2 ऑर्डर्स 3 ऑर्डर्स वाढतील. बट आय हायली रेकमेंड दॅट यू डू नॉट यूज झोमॅटो अँड स्विगी फॉर डिलिव्हरी.
ओके, कारण डिलिव्हरीसाठी आणि तुमचा ब्रँड फक्त दाखवण्यासाठी झोमॅटो अँड स्विगी विल चार्ज यू 30% इन्क्लुसिव्ह टॅक्सेस, विच इज अ बिग अमाऊंट गाईज. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा, 1000 रुपयाच्या बिलिंग मध्ये 100 रुपये त्यांचं डिस्काउंट असणार. 30% of 900 is going to be theirs, which is 270 rupees. You're left with just practically nothing. Okay. So what I suggest is use Zomato and Swiggy as a marketing platform. थोडं पेशन्स ठेवा आणि स्लोली ग्रॅज्युअली हे करा. आणि वन्स दॅट यू नो दॅट तुमचे ऑर्डर्स वाढतायत, तुमचे ब्रँड्स वाढतायत, देन यू गेट इन more people, expand the place. Now this is the first method. Second method, if you do not have that bandwidth, तुमच्याकडे तेवढे पैसे नाही आहेत की तुम्ही रायडर्स hire करा. Remember, my first method is always recommended. I would never suggest the second one, but second one is always an option because everybody's financial situation is not the same. Okay, कोणाकडे ₹1,00,000 असू शकतात, कोणाकडे 50 असू शकतात, कोणाकडे 25 असू शकतात. काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही दुसऱ्या मेथडने सुरू करा, काही प्रॉब्लेम नाही. मी तुम्हाला दुसऱ्या मेथडने पण पैसे कसे बनवायचे ते मी तुम्हाला दाखवून देईन. आता फॉर एक्झाम्पल, तुम्ही झोमॅटो स्विगीवर यू हॅव रजिस्टर्ड ऑन झोमॅटो अँड स्विगी. नाव दॅट यू अंडरस्टूड, 30% हे लोक घेत आहेत. 30% कसले घेत आहेत ते लोक? डिलिव्हरीचे घेत आहेत, बरोबर, आणि तुमचा ब्रँड दाखवण्यासाठी घेत आहेत. हे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा लक्षात घ्या, तुम्हाला क्लिक्सवर किंवा एक्स्ट्रा मार्केटिंगवर पैसे घालण्याची गरज नाही आहे. तुम्हाला फक्त एकाच गोष्टीची काळजी घ्यायची आहे की तुमचं जेवण एक नंबर असायला पाहिजे. जेवण तुमचं A1 असलं तर वर्ड ऑफ माउथने तुमचं ऑटोमॅटिक मार्केटिंग होऊन जाईल, बरोबर. आता तुम्ही सांगाल की सर 30% जर झोमॅटो स्विगीने घेतले तर आम्ही कसे कमवू? ठीक आहे, आता तुम्हाला सांगतो, झोमॅटो स्विगीने 30% घेतले, दॅट इज फाईन. तुमच्याकडे सारखं एक ऑप्शन असणार की तुम्ही तुमचे जर प्राइसिंग 100 रुपये मेन्यूवर असली तर तुम्ही ती 120 करू शकता. बट 120 केले तरी पण त्याचे 30% झोमॅटो परत घेणार आहे. 120 मधले युआर नॉट गोइंग टू गेट 30%, राईट. 30% 120 चे परत झोमॅटो घेणार. तुम्ही म्हणले सर आता मग काय करायचं? देयर इज अ व्हेरी सिम्पल ऑप्शन टू दिस. ओके, आता पॅम्फलेटिंग साठी जे आपण खर्च केला होता न्यूजपेपर मध्ये देण्यासाठी, तो आपण झोमॅटो स्विगी मध्ये नाही करायचा, लक्षात घ्या. झोमॅटो स्विगी मध्ये तुमचा जो पॅम्फलेट आहे त्याच्यावर तुम्ही क्लिअरली मेन्शन करून ठेवा 15 to 20% डिस्काउंट ऑन डिरेक्ट ऑर्डर्स. आणि तुम्हाला कोणत्याही बिल्डिंग मध्ये किंवा कोणत्याही न्यूजपेपर मध्ये पैसे देऊन तुम्हाला हे पॅम्फलेट टाकायची गरज नाही लागणार, कारण हे पॅम्फलेट तुमच्या ऍक्च्युअल पोटेन्शियल कस्टमर कडे जात आहे. लक्षात आलं तुम्हाला? This is going to exactly the same person who is looking for having that kind of food. Okay, मग ते त्याच्या हातात आलं, त्याला तिकडे दिसलं की 15% डिस्काउंट हे लोक देत आहे. ऑल दॅट आय हॅव टू डू इज कॉल ऑन दिस नंबर, आय विल गेट स्ट्रेट 15% डिस्काउंट. आणि अजून एक गोष्ट, जेव्हा त्यांना कळलं की झोमॅटोवरती आणि स्विगीवरती रेट्स जास्त आहेत आणि मेन्यूवरती रेट्स कमी आहे, हू आर दे गोइंग टू ऑप्ट? दे आर गोइंग टू ऑप्ट युअर मेन्यू अँड दे आर गोइंग टू ऑप्ट युअर डिरेक्ट डिलिव्हरी. हा, तुम्ही सांगाल की सर डायरेक्ट डिलिव्हरी जर केली, आमच्याकडे तर रायडर्स नाही आहेत, बरोबर. प्रॉब्लेम नाहीये सर, मोबाईल आहे तुमच्याकडे, सगळ्यांकडे मोबाईल आहे. मोबाईलमध्ये डंजो असतं, मोबाईलमध्ये वी फास्ट असतं, मोबाईलमध्ये पोर्टर असतं, हे सगळे ऍप्स आहेत. ठीक आहे, तुम्हाला फक्त जशी ऑर्डर आली तशी बुक करायचं आणि त्या माणसाच्या हातात देऊन जेवण रवाना. म्हणजे काय झालं, ते 30% जे तुम्ही झोमॅटो स्विगीला देणार होते ते डिस्काउंट मध्ये तुमचे 15-20% गेले, पण यू आर स्टील सेव्हिंग 10%. नाव दॅट 10% यू आर सेव्हिंग. नदर थिंग, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपली पॅकेजिंग मध्ये पैसे जातात एवढं सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, आता ज्या लोकांची प्रीमियम पॅकेजिंग असली तर दर प्रोडक्टवर त्यांचा 10 ते 12 रुपये पॅकेजिंग मध्ये जाणार. डॉगी बॅग असणार, स्टिकरिंग असणार, मग बटर पेपर असणार, या सगळ्या गोष्टी असतात. तर हाऊ डू यू मेक दॅट मनी? ओके, जर समजा की तुमचा सेल भरपूर होतोय, 4-5 लाख सेल होत असेल, तर तुम्हाला कमीत कमी काही नाही तरी 40-50 हजाराचे टेकअवे कंटेनर जाणार. टेकअवे तुमचे चार्जेस ते जाणार, नॉन कन्झ्युमेबल्स. काय करायचं? तर देर इज वन सिम्पल ऑप्शन. पहिली गोष्ट, तुम्ही जराशे पैसे बिलावर टाका. 10 रुपये टाका, जास्त नको टाकू, 10 रुपये टाका.
नॉट मोर दॅन 10 रुपीज. 10 रुपये टाका बिलवर. आणि दुसरी गोष्ट, तुमची जी प्राइसिंग आहे, दरेक प्राइसिंग वर तुम्ही 6 रुपये, 8 रुपये, 9 रुपये, 4 रुपये, 5 रुपये बेस्ड ऑन दॅट आयटम. फॉर एक्झाम्पल, तुमचं एक सूप ऑर्डर केलंय. सूप साठी ऑब्व्हियसली तुमचा मोठा कंटेनर नाही जाणार आहे, 5 रुपयाचा कंटेनर जाणार आहे. तुम्ही 6 रुपये ऍड ऑन करा, 5 रुपये कंटेनरचे, 1 रुपये बॅगचे. सो व्हॉट इज हॅपनिंग इज दॅट 40-50,000 दॅट यू आर स्पेंडिंग, ओके, थ्रू आउट the month, you are saving that 40-50,000 completely. That is indirectly an income that is coming to you. Do you understand? So it is not difficult even to make money with Zomato and Swiggy in the picture. There are many such things that I will be able to tell you during the course period, obviously, but I will have to go into a lot of detail. Now, about the course, okay, and about the cloud kitchens, okay. I will tell you my personal experience. My vision was to have a brand, okay. My vision was not to make money. My vision was to have a brand, and I had that vision because of one realization that I think each one of us attending this show right now has, that मला वाटलं होतं की हॉस्पिटॅलिटी किंवा हॉटेल्स किंवा रेस्टॉरंट एक अशी इंडस्ट्री होती की कधी बंद नाही होणार. लोक खाण्याचं बंद कधीच नाही करणार, मला असं वाटलं होतं, पण मी चुकलो होतो. ठीक आहे, आय वॉज रॉंग. अँड हे आपल्याला कोविडने समजावून दिलं आहे की वी ऑल ऑफ अस वर रॉंग, ओके. कारण तुम्ही जर करिअर ठेवलं हॉटेल इंडस्ट्रीमध्ये, इट्स अ ग्रेट करिअर, इट्स अन अमेझिंग करिअर. आय लव्ह व्हॉट आय डू. आय सिम्पली लव्ह टू गो टू वर्क एव्हरी डे. मला भरपूर आवडतं. मी थांबलो असतो की आज काहीतरी नवीन शिकायला भेटेल, आज काहीतरी नवीन करायला भेटेल, आज काहीतरी नवीन टेस्ट करायला भेटेल, काहीतरी नवीन विकायला भेटेल. मी खूप एक्साइटेड असतो दररोज. बट I can't keep on doing this. Okay, I lost my job during COVID. It was a very big company, but they stopped paying. Okay, so that's when I realized मला एक एपिफनी आली तेव्हा की कधीपर्यंत चालणार आहे. म्हणजे मी आज 30 वर्षाचा आहे किंवा 35 वर्षाचा आहे, मी अजून 20 वर्ष काम करू शकतो. रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये जास्तीत जास्त मी एका सीईओच्या लेवल पर्यंत पोहोचीन. ठीक आहे, 20 वर्षानंतर, 15 वर्षानंतर. तेव्हा मला आयडिया नाही की कल्चर काय असेल. मला नाही माहिती की 50-55 वर्षाचा सीईओ तेव्हा लोकांना चालेल की नाही. तेव्हा ते लोक सांगतील नाही आम्हाला 30 वर्षाचा सीईओ पाहिजे. आता ते लोक सांगतात 45 वर्षाचा पाहिजे. तेव्हा ते लोक सांगतील नाही आम्हाला 30 वर्षाचा पाहिजे. सो वी डोंट नो. द फ्युचर इज व्हेरी अनसर्टन. यू अंडरस्टँड? तर मला तेव्हा रिअलाइज झालं लास्ट इयर की मला सेल्फ इंडिपेंडेंट होण्याची खूप गरज आहे. ठीक आहे, मला सेल्फ एम्प्लॉईड पेक्षा मी म्हणेन मला एक बिझनेस ओनर होण्याची खूप गरज आहे. कारण मला नाही वाटत की 55 नंतर आपली इंडस्ट्री आपल्याला पेन्शन देणार आहे. ओके, नन ऑफ द कंपनीज गिव्ह अस पेन्शन. ओके, आवर फादर्स, माय फादर, तुमचे वडील गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये काम करत असतील, त्यांना 25-30 रुपये महिन्याचे येत आहेत. ठीक आहे, आजच्या हिशोबाने दे कॅन लिव्ह अ हॅपी लाईफ फॉर द रेस्ट ऑफ देअर लाईफ. द गव्हर्नमेंट इज टेकिंग केअर ऑफ देम इवन आफ्टर दे आर रिटायर्ड. But I don't suppose that our hospitality giants are going to take care of us after 55-56 years of age. So right now is the time that COVID has shown us that all these owners, all these paymasters, okay, they've all fallen short, okay, some or the other place. And we have to fend for ourselves. Okay, that's when I realized that मला क्लाउड किचन करावंच लागेल. ओके, आणि मी ह्या मोटिव्हने क्लाउड किचन केलं की फक्त मी नाही, माझी मुलं जी असतील, त्यांची मुलं जी असतील, वडिलोपार्जित बिझनेस करण्यासाठी मी एक क्लाउड किचन उघडलं. ठीक आहे, बाय गॉड्स ग्रेस, as we speak, I am also planning a restaurant. Okay, with the same brand. Success came a little bit too fast. मला वाटलं होतं की 4-5 वर्ष लागतील मला मराठा किचनचं रेस्टॉरंट उघडायला. बट बाय गॉड्स ग्रेस इट हॅज हॅपेंड फास्ट.
ओके. मी खूप सिम्पल टेक्निक्स वापरले. काही शूशा किंवा काही पैसे खर्च करण्याचा काहीच मी ऑप्ट केली नाही. दॅट वॉज नॉट माय चॉईस. ठीक आहे. खूप सिम्पल गोष्टी आहे. जसं तुम्हाला एक गोष्ट सांगतो. द मोस्ट सिम्पलेस्ट वे an example of doing business is at everybody's home. Okay. What we see, what our mother does, आपली आई जे घरी करते is nothing but business. बाबा तिला महिन्याचे एक सर्टन अमाऊंट देतात की हे 20,000, हे 15,000 तुझ्या आहेत, तुला हे घर 15,000 चालवायचं आहे. 15,000तून आई पैसे वाचवते. ठीक आहे. आणि मग तुम्हाला खायला देते. मग घराचं बघते, सगळं साफसफाईचं सामान काढते, सगळं इलेक्ट्रिसिटी बिल भरते, सगळं करते. आणि त्याच्यानंतर पण ती पैसे वाचवते. ती पैसे वाचवून ती फिक्स डिपॉझिट मध्ये टाकते. थोड्या पैशाचं सोनं करते, थोड्या पैशाची चांदी करते ती. आणि तसं करून करून ती इयर एंडला भरपूर पैसे जमवते आणि दिवाळीला तुमच्यासाठी कपडे आणते. ठीक आहे. सो माझा बोलण्याचा अर्थ हे आहे की बिझनेस आपल्याला खूप सिम्पल जागेवर दिसतो, पण आपलं तेवढं लक्ष जात नाही. तर क्लाउड किचनचा पण बिझनेस सेम आहे. ठीक आहे. इट इज नॉट कॉम्प्लिकेटेड. एक क्लाउड किचन बनवणं पण कॉम्प्लिकेटेड नाहीये. ओके. जराशी मेहनत आहे आणि जरासं पॅशन आहे आणि यू विल बी व्हेरी सक्सेसफुल 100%. इट्स जस्ट अ मिक्स ऑफ बोथ ऑफ दीज. ओके. मेहनत आणि पॅशन. आणि यू हॅव टू बी फोकस्ड ऑन व्हॉट यू वॉन्ट. जसं मी तुम्हाला सांगितलं, माझं विजन होतं की मला वडिलोपार्जित ब्रँड बनवायचा आहे. तर मी त्या पाथवेवर चालतोय की मला तेच करायचं आहे. माय मोटिव्ह वॉज नॉट मनी. माझ्याकडे 6-8 महिन्याचे किंवा एका वर्षाची बँडविथ कॉर्पस होता माझ्याकडे की मी 1 वर्ष अजून विदाउट काम राहू शकतो. त्याच्यावरती माझी स्वतःची पण गॅरंटी नव्हती की मी एका वर्षा अगोदरच्या तेवढे सेव्हिंग्स होते माझ्याकडे. बट कोणाकडे असतील कोणाकडे नसतील आपल्याला काहीच गॅरंटी नाहीये. आणि एक गोष्ट सारखी लक्षात ठेवा, मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं, आता पण सांगतोय. आफ्टर युअर 55 years of age, none of our companies are going to look after us. Please remember that. Right now is the chance to stand on your own feet and build a business. क्लाउड किचन से तुम्ही एक क्लाउड किचन केलं, गॅरंटी घ्या तुम्ही तुमचा प्रोडक्ट जर 100 नाही 90% किंवा 80% पण तिकडे असेल ना, within 3 months there will be somebody who will be coming to you asking, सर तुम्ही फ्रँचाईज करताय का? सर तुम्हाला एक्सपांड करायचंय का? सर तुम्हाला फायनान्सची गरज आहे का? तुम्ही बिलीव्ह नाही करणार, मी मराठा किचन उघडल्यानंतर विदिन 6 months आय हॅड ऍटलीस्ट 4 to 5 people who had come to me. ज्या लोकांनी विचारलं की सर तुम्हाला फ्रँचाईज उघडायचा का बोरिवलीत? सर तुम्हाला वरळीत उघडायचंय का? दादरमध्ये उघडायचंय का? सर सर मी पैसे लावतो, तुम्ही रेस्टॉरंट कराल का? तर मला असे भरपूर ऑप्शन्स आले होते. बट अगेन मी जर सांगितलं, आय वॉज फोकस्ड म्हणून मी हटलो नाही. ठीक आहे. मी माझा कोर्स, माझा पाथवे चेंज केला नाही. मला जे करायचं होतं, जे डिसाईड केलं होतं, मी तेच केलं. आणि बाय गॉड्स ग्रेस, बिकॉज मला कॉन्फिडन्स आलं माझ्या ब्रँडमध्ये, मी अजून जरा रिस्क घेऊन, अजून पैसे लोन घेऊन मी आता रेस्टॉरंट करणार आहे. ठीक आहे. सो आय वॉन्ट all of you all to have that kind of success story. Okay. Because it is, trust me, it is a very simple it is a very simple affair. एक 3-4 गोष्टी आहेत. तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल, कोणाचं लक्ष नसतं या गोष्टीवर, पण एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तुमचे एम्प्लॉईज जे आहेत, ठीक आहे, यू हॅव टू मेक शुअर दॅट दे आर हॅपी. ठीक आहे. आय टेल यू वाय. तुम्ही तुमच्या एम्प्लॉईजला चांगलं जेवण दिलं, ठीक आहे, तर ते तुमच्या इथे पिल्फरेज नाही करणार, चोरी करून दुसरं काही खाणार नाही जे एक्सपेन्सिव्ह असतं. तुम्ही त्यांना व्यवस्थित जेवढे पाहिजे तेवढ्या चपात्या द्या, राईस द्या, डाळ द्या, एक भाजी द्या, बस झालं. त्यांना फ्रेश बनवून द्या, त्यांना ते खातील, नो प्रॉब्लेम. तुम्ही जर त्यांना सांगितलं की तुम्ही फिश खाल्लं, तुम्ही दुसरं काय खाल्लं, तर त्याचं नुकसान तुम्हाला होणार आहे. सो गिव्ह देम गुड फूड. तुम्ही राहण्यासाठी त्यांना चांगली जागा द्या. त्यांना रात्री चांगली झोप यायला पाहिजे. का? कारण सकाळी उठून खूप एनर्जेटिक असतील ते. बरोबर की नाही? एनर्जेटिक असतील तर ते बरोबर काम करतील. दे कॅन वर्क फॉर लॉंग आवर्स. म्हणून चांगली जागा द्या त्यांना झोपायला. त्यांच्याशी चांगलं व्यवहार ठेवा, त्यांच्याशी चांगलं बोला. तुमचं ऍटमॉस्फिअर जे असेल, त्यांना तिथे येऊन असं वाटायला पाहिजे की हा, आमचे सर चांगले आहेत, आम्हाला काम करायला मजा येते. का? कारण जर ते झालं तर ते
पैशासाठी काम करायचं बंद करतील, ते तुमच्यासाठी काम करतील, लक्षात घ्या. तर हे खूप इम्पॉर्टंट मंत्र आहे, तुम्ही हे लक्षात ठेवा. आणि मी हे पाठच्या 10 वर्षांपासून चालत ठेवलंय आणि आय हॅव ऑलवेज गॉट सक्सेस बिकॉज आय हॅव टेकन utmost केअर ऑफ पीपल हु हॅव वर्क फॉर मी अँड हु हॅव वर्क विथ मी. सारखं लक्षात ठेवा, जे लोक तुमच्यासाठी काम करतील एक दिवस तेच तुम्हाला वरती घेऊन जातील. मी तेच केलं आहे. आजच्या पॉइंट मध्ये किंवा आजच्या दिवशी माझ्या स्टाफने मला हे पण सांगितलंय, सर त्याला 3 महिने आम्हाला विदाऊट पगार काम करावं लागेल, आम्ही करू का? कारण मी कोविड मध्ये पण त्यांना सॅलरीज दिली आहे. एक पण दिवस कधी असं नाही झालं की मी त्यांना सांगितलं की या महिन्याला तुमच्या सॅलरी भेटणार नाही. लॉकडाऊन होतं, काही होतं, काही फरक पडला नाही. डिलिव्हरीज चालू होते, आपल्या डिलिव्हरीज चालू होते, रेस्टॉरंट बंद होते, डिलिव्हरीजचा भरपूर फायदा झाला होता, भरपूर फायदा झाला होता. आणि त्यामुळे क्लाउड किचन हे मला आता एवढं तर आपलं 100% ठरलंय की काही झालं, रेस्टॉरंट पण बंद झाली तरी क्लाउड किचन चालू राहणार आहे. ठीक आहे. सो आता तुमच्यावर आहे की तुम्हाला किती लवकर क्लाउड किचन करायचंय, तुम्हाला अजून वेळ घ्यायचा आहे की तुम्हाला इमिजिएटली आता प्लॅनिंग करून तुम्हाला थोड्या वेळानंतर तुम्हाला सुरू करायचं आहे. इट ऑल डिपेंड्स ऑन यू. ऑलराईट. सो लवकर तुम्ही कॉल घ्या, तुम्हाला काय करायचं असेल. आणि आपण भेटूया आपल्या कोर्सवर. राम, shall we start taking questions? आता तुमच्याकडे जे काही क्वेश्चन्स आहेत प्लीज विचारा मला आणि प्लीज मेसेज करा. राम सर मला जे काही तुमचे प्रश्न आहेत त्यांचे उत्तर द्यायला मदत करतील. सो प्लीज गो अहेड. येस सर, येस. तुम्ही ते शीट शेअर करणार? या वन थिंग गाईज, मी तुम्हाला काहीतरी एक सिंपल गोष्टी दाखवणार आहे. ठीक आहे. इट इज नॉट व्हेरी कॉम्प्लिकेटेड. सिंपल एक्सेल आहे. ओके. तो आपण आता काय बघतोय मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, आता आपण एक शीट बघतोय जिकडे ऍग्रिगेटर्स साठी आपण एक प्राइसिंग केली आहे. ही बेसची सेलिंग प्राइस आहे. ठीक आहे. एका सर्टन फूड कॉस्ट वर आपण काढली आहे. आता 179 जर इथे कॉस्ट आहे, ह्याचा म्हणजे ह्याचा 26% फूड कॉस्ट आहे आणि बाकी जे पैसे आहेत जे 179 मधले राहिले आहेत, इट गोज टुवर्ड्स पेइंग ऑफ एव्हरीथिंग एल्स, इलेक्ट्रिसिटी किंवा तुमचं रेंट आणि युअर स्टाफ सॅलरीज, ऑल ऑफ दॅट. आता मी इथे काय केलंय लक्षात घ्या. मी एक 6.5 रुपयाचं त्या आयटम साठी मी एक कंटेनर चार्ज ऍड केला आहे, त्याच्यामुळे त्याची प्राइस इन्क्रीज होते. आता जेव्हा तुम्ही ऍग्रिगेटरला पाठवत असाल तर एक 5% एक्स्ट्रा अपचार्ज करून घ्या. ठीक आहे. आता त्या 5% अपचार्जमुळे काय होतं की तुम्हाला अजून एक 5% प्रॉफिटचा चान्स भेटतो. करेक्ट. सो व्हॉट एव्हर हॅपन्स, यू आर नॉट मेकिंग अ लॉस हिअर. ओके. कारण जर तुम्ही असं बघायला गेलात तर मी तुम्हाला एक परत एक्झाम्पल दाखवू. हे बघा, आता तुम्हाला दिसतंय इथे, जर तुमची बिलिंग 1000 रुपयाची असली आणि तुमचं डिस्काउंट 100 रुपयाचा असला, तुमचे राहिले किती? 900 रुपये तिकडे राहिले. ठीक आहे. 30% जर ऍग्रिगेटर टॅक्सेस असले तर ते 30% 900 रुपयावर असतात, म्हणजे दॅट विल बी 270 रुपीज. करेक्ट. आता 900 मधले 270 गेले. आता फूड कॉस्ट ही समजा तुमची असली, जर तुमची चायनीज असली तर 18% असेल किंवा 15% असेल किंवा 20% असेल. इंडियन असली तर तुम्हाला 20 ते 22% पर्यंत होईल. पण जर तुमची क्वांटी असेल तर इट विल बी ऍटलीस्ट 30% पर्यंत तुमची फूड कॉस्ट असेल. ओके. नाव 30% इज ऑफ ₹1000. ओके. सो दॅट वुड बी राउंड अबाउट 300. ओके. आता राहिले किती तुमच्याकडे? 330 रुपीज इज व्हॉट युअर लेफ्ट विथ. करेक्ट. Now you have to manage staff salaries, power, fuel, accommodation, etc., etc., etc. in 330 rupees. It is not an easy thing to do that, but we are going to show you how we can not make these losses and manage all these expenses in this much amount itself. All right. Also, while we do that, before we
start off with all of that, I'm going to take you through a very simple list, okay, of what exactly जे काय तुमचे पॉइंटर्स आहेत, कोणते कोणते पॉइंटर्स तुम्हाला कन्सिडर करावे लागतील. तुम्हाला हे जे नंबर्स तुम्ही बघताय, प्लीज इग्नोर करा. हे माझ्या क्लाउड किचनचे नंबर्स आहेत. तुमच्या क्लाउड किचनला एवढे नंबर्स असणं गरजेचं नाही आहे. ठीक आहे. मी जे क्लाउड किचन केलंय ते मोठ्या प्रमाणावर केलंय. यू नीड नॉट डू ऑल दीज थिंग्स. पण तुम्हाला या सगळ्या गोष्टींची जे मी इथे लिहिलंय, सिव्हिल आणि पेंटिंग, कार्पेंट्री, इलेक्ट्रिकल वर्क, प्लंबिंग, गॅस, या सगळ्या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यावीच लागेल. ठीक आहे. तर मी अशा भरपूर शीट्स वगैरे रेडी करून ठेवल्यात आणि प्लीज रिमेंबर, मी तुम्हाला तेच दाखवणार आहे जे मी सगळं युज करतोय. ठीक आहे. मी तुम्हाला दुसरं काही वेगळं नाही दाखवणार आहे जे खूप कॉम्प्लिकेटेड असले किंवा मी फक्त या कोर्ससाठी बोललोय. मी एक्झॅक्टली त्या गोष्टी शेअर करणार आहे पूर्ण कोर्समध्ये, ज्या मी द मराठा किचन साठी युज केलेल्या गोष्टी शेअर करणार आहे. So that you get exactly the idea of what I have done. And you can always go on Instagram, _Maratha Kitchen. तुम्ही चेक करू शकता की मी ब्रँड काय करतोय. तुम्ही झोमॅटोवर जाऊ शकता. तुम्ही झोमॅटोवर बघू शकता द मराठा किचन गोरेगाव ईस्ट मध्ये आहे. तुम्ही रिव्ह्यूज बघू शकता, रेटिंग बघू शकता. आणि जस्ट टू टेल यू, विदिन 7 months टाइम आम्ही 12,000 ऑर्डर्स डिलिव्हर केले आहेत. ते फक्त ऍग्रिगेटर ऑर्डर्स डिलिव्हर केले आहेत. तर मला 100% कॉन्फिडन्स आहे की विथ लिटल बिट ऑफ पॅशन अँड लिटल बिट ऑफ एफर्ट, विच इज हार्ड वर्क, everybody whoever is currently online can achieve those numbers, and it is not at all difficult, trust me guys. And given the time of COVID, it is about time that you take such steps which makes you self-independent. All right. So, going ahead to Shriram, sir, can we start off with whatever questions Yes. the participants have? Yes, sure. Thank you so much, Abhishek, for wonderful guidance. I think खूप लोकांना इन्फॉर्मेशन मिळाली. इट्स अ व्हेरी न्यू कॉन्सेप्ट आणि बरेच गायडन्स मिळाले, बरेचसे तुम्ही इन्साइट सांगितलेले, हाऊ टू कीप ब्रँडच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने कसं याचा विचार केला पाहिजे, आणि लॉट्स ऑफ क्वेश्चन. सो ऑडियन्स, सगळे क्वेश्चन्स तुम्ही होस्टला टाका, म्हणजे सिलेक्ट करताना सेंड इट टू होस्ट अँड आय टेक वन बाय वन क्वेश्चन. जेवढे आज कव्हर करता येईल आय ट्राय टू टेक. सो बरेचसे क्वेश्चन्स आहे, बट विल स्टार्ट विथ द व्हेरी बेसिक क्वेश्चन्स. आणि सगळ्यात बेसिक क्वेश्चन काय आहे की लोकांना क्लाउड किचन हा अजूनही नाव माहिती नाही, म्हणजे अजूनही रिलेटिव्हली न्यू आहे. सो जस्ट एक ब्रीफ मध्ये कॅन यू एक्सप्लेन की व्हॉट इज अ क्लाउड किचन? ओके. तर बेसिकली क्लाउड किचन हा शब्द जो आहे तो एका टेक्निकली इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एरियामधनं आलाय. इट इज अ सॉफ्टवेअर थिंग. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की थोड्या वर्षा अगोदर वेन वी स्टार्टेड लुकिंग फॉर मेमरी, तर सगळं काही तुमच्या मोबाईलवर सेव्ह नव्हतं होत. एव्हरीथिंग स्टार्टेड गेटिंग सेव्ड इन क्लाउड. ओके. एव्हरीथिंग स्टार्ट गेटिंग सेव्ड इन क्लाउड. सो एनीबडी आस्क यू वेर इज एव्हरीथिंग, कुठे आहे सगळं, तर सब क्लाउड पे सेव्ड आहे सर. किधर है सब कुछ? ऑल द डेटा इज सेव्ड इन द क्लाउड. सो इट इज समथिंग दॅट इज नॉट फिजिकली एक्झिस्टिंग. तुम्हाला कळलं? ते तुम्हाला दिसत नाही कुठे आहे, बट ओनली वेन यू ऍक्सेस इट यू आर एबल टू ऍक्सेस इट. Okay, when you can log into it, you're able to access it. Okay, when you go look for it, only when you go look for it, you're able to access it. You cannot see it. Okay, you cannot touch it, you cannot feel it. So that's where the concept of a cloud kitchen came in. Cloud kitchen something आता काय होतं की रेस्टॉरंट जेव्हा आपण उघडतो तेव्हा आपल्याला अशी जागा बघायची असते की रेसिडेंट्स पण आहेत, भरपूर दुकानं आहेत, आणि खूप सगळं काही जवळपास आहे, मार्केट आहे. पण अशा जागेची कॉस्ट ऑलरेडी खूप हाय असते. ओके. आता का हाय असते? कारण एव्हरीथिंग इज नियर बाय. जस्ट लाईक हाऊ एनीबडी, जर तुम्ही घर घ्यायला जाल तर तुम्ही बघणार की मला स्कूल जवळ आहे की नाही, हॉस्पिटल जवळ आहे की नाही, भाजीपाला जवळ भेटतो की नाही, किंवा मला मेडिकल जवळ आहे की नाही. तसंच सेम विथ रेंटिंग स्पेस फॉर एनी बिझनेस. जर तुम्हाला चांगला बिझनेस पाहिजे तर तुम्ही मार्केटमध्ये दुकान टाकाल. हा तुमच्या मार्केटच्या जवळची दुकानं हाय रेंटची असतात,
का? कारण तिकडे लोक भरपूर ट्रॅव्हल करतात आणि व्हॉट हॅपन्स इज व्हिज्युअल व्हॅल्यू जी असते त्याची हॅमरिंग खूप जास्त खूप इफेक्टिव्ह असते. ज्या गोष्टी तुम्ही बघता, फॉर एक्झाम्पल तुम्ही कधी पण न्यूज चॅनल बघितलं तर त्या लेफ्ट हँड साइड कॉर्नरला एक असं ब्लिंक करत राहील. काही असेल ते, कोणताही ब्रँड असू दे, वाघ बकरी चहा असेल किंवा सोसायटी टी, दॅट विल कीप ऑन ब्लिंकिंग. आता ते काय होतं, तुम्ही जेव्हा खालची न्यूज वाचताय तेव्हा ती जागा पण बघायला भेटते. तर तसं त्याची व्हॅल्यू असते. बट विथ अ क्लाउड किचन यू नीड नॉट हॅव समथिंग विच इज विजिबल. तुम्ही कुठेतरी पाठच्या एरियात हे करू शकता जिथे जागेचा व्हॅल्यू तेवढी जास्त नाहीये आणि तुमचे कॉस्ट खूप लो आहे, तुम्हाला वॉटर बिल तेवढं नाही पडेल. तुम्हाला रेंट जिथे विजिबल एरियामध्ये 75-80,000 पडेल, तुम्हाला अशाच जागेवर 15,000 होईल. कळतंय की नाही? सो इट इज व्हेरी प्रॉफिटेबल किंवा तुमचे ओव्हरहेड्स कट होतात. क्लाउड किचन मध्ये तुम्हाला सर्व्हिस स्टाफ नाही, परत तुमचे ओव्हरहेड्स कट होणार, तुम्हाला स्पेस छोटी लागते कारण फक्त तुम्ही किचन ऑपरेट करताय. सो दॅट इज अ होल कॉन्सेप्ट बिहाइंड हॅव्हिंग अ क्लाउड किचन. राईट, करेक्ट. आय थिंक तेच आहे की तुमचे ओव्हरहेड्स खूप कमी होतात आणि जे फिक्स्ड ऑपरेशनल कॉस्ट आहे खूप एक्झॅक्ट खूप कमी आहे आणि हाच सक्सेस आहे सगळ्या लोकांचा जेवढे आपण बघतोय. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन इज, बरेचसे हाऊसवाईफ वगैरे जॉईन झालेले आहे या वेबिनार मध्ये. सो दे हॅव क्वेश्चन की कॅन दे स्टार्ट दिस क्लाउड किचन कॉन्सेप्ट फ्रॉम देअर होम? Definitely, most definitely. I will give you a very simple example. Now, obviously, I couldn't start my brand from my home because a lot of the food was खूप जेवण सगळं नॉन-व्हेजिटेरियन होतं आणि my wife being a Gujarati, I couldn't do it at home. Or I would have definitely chosen to start it at home and then take it ahead. But there are a lot of people in Mumbai who are doing it from home and they are very successful. I have a very good example. There is something called as a Patil's Kitchen in Kandivali East in Mumbai. Okay, that guy operated from home for 4 years. It is an 8-year-old brand today. He had operated for 4 years within his house. He got those numbers and then he opened a small time restaurant and now he has a restaurant which has been live for 4 years. इवन जे काय होतं, तुम्ही घरी चालू करा, प्रॉब्लेम नाहीये, काहीच प्रॉब्लेम नाहीये. तेच मला सांगितलं, जागा ही इम्पॉर्टंट नाही आहे. जागा इम्पॉर्टंट नाहीये. काय इम्पॉर्टंट आहे की ती जागा तुम्ही जशी दाखवताय ती खूप इम्पॉर्टंट आहे. लोक काय बघताय ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि ह्या जागेला फक्त सोशल मीडिया पोहोचवू शकते लोकांकडे. ठीक आहे, तर तुम्हाला इंस्टाग्रामवर जावं लागेल, तुम्हाला फेसबुकवर जावं लागेल, तुम्हाला ही जागा तिकडे घेऊन जायला लागेल. Now, Zomato does not take home kitchens into consideration for certain reasons. म्हणून फसाय भेटत नाही तिकडे. तर फसाय न भेटल्यामुळे झोमॅटो आणि स्विगी तुम्हाला ऑनबोर्डिंग नाही घेणार. बट इट इज डेफिनेटली अ ग्रेट आयडिया फॉर हाऊसवाईफ ऑल्सो टू स्टार्ट समथिंग बिकॉज अ हाऊसवाईफ ऑब्विसली इट इज द टफेस्ट जॉब इन द वर्ल्ड टू बी अ हाऊसवाईफ. हाऊसवाईफ होणं हे खाण्याचं काम नाहीये आणि त्यांना पूर्ण दिवस भरपूर काम असतं. बट मी हे सजेस्ट करेन की तुम्ही सोशल मीडियाचा तुम्ही वापर करा आणि तुम्ही रॅन्डमली टाका. तुम्ही टाका की तुमची स्पेशालिटी काय आहे आणि ह्याच्यासाठी जास्त काही खर्चाची पण गरज नाही. तुमच्याकडे फक्त एक फोन असावा पाहिजे. तुमच्याकडे एक फोन असला, फोटो काढा, पाठवा. फोटो काढा अशा ठिकाणी जिकडे भरपूर चांगली लाईट आहे, तुमच्या खिडकीजवळ काढा. तसे फोटोज खूप छान येतात. तुम्ही फोनने फोटोज काढा, इंस्टाग्रामवर टाका, वरती नंबर टाका आणि वरती लिहा प्री ऑर्डर्स. बघा तुम्हाला ऑर्डर येतात की नाही. इंस्टाग्रामवर 100% टाका आणि काय करा तुम्ही, टॅगिंग जी असते इंस्टाग्राम मध्ये ती खूप इम्पॉर्टंट असते. लक्षात घ्या. तुम्ही जे आता तुमचं जेवण फॉर एक्झाम्पल बेंगॉली फूड आहे, ठीक आहे, खाली हॅशटॅगवर हॅशटॅग देत राहा तुम्ही. हॅशटॅग बेंगॉली फूड, हॅशटॅग फूड ऑफ कोलकाता, हॅशटॅग कोलकाता. तर काय होणार, जेवढे पण लोक हे जेवण शोधणार, वरती लिहिणार कॅलकटा किंवा फूड ऑफ बेंगॉली फूड, त्या सगळ्या लोकांना ते जेवण दिसणार. आणि जेव्हा त्या लोकांना दिसेल की बॉस कोणती तरी हाऊसवाईफ आहे जी बेंगॉली फूड आपल्याला बनवून देत आहे, तर कोणालाही असं वाटेल की मी एकदा या लेडीचं जेवण ट्राय करून बघतो. आणि एकदा जेव्हा ट्राय केलं आणि त्या दिवशी तुम्ही सिक्सर मारला, तो कधीच खाली जाणार नाही. तुमच्याकडे ऑर्डर परत येत जाणार आणि वर्ड ऑफ माउथने सगळं स्प्रेड होत राहणार आणि एकापाठी एक तुम्ही ऑर्डर्स येत जाणार, एकापाठी एक. पण तुम्हाला ते पेज लाईव्ह पण ठेवायला लागणार. तुम्ही जेवढे जेवण बनवता डझंट मॅटर,
तुम्ही घरचं जेवण बनवा. तुमच्या स्टाईलची पटेटोची भाजी असून दे, तुम्ही फोटो काढा त्याचा, टाका आणि वरती लिहा प्री ऑर्डर्स ऑन फ्रायडे, सॅटर्डे, संडे और प्री ऑर्डर्स एनी डे ऑफ द वीक आणि नंबर टाका. बघा तुम्हाला 100% ऑर्डर्स येईल. स्टार्टिंग फ्रॉम होम इज द बेस्ट आयडिया इज व्हॉट आय थिंक. लाईक आय सेड अर्लियर ऑल्सो, मी जेव्हा स्टार्ट केलं तुम्हाला सांगितलं, तर तुम्ही क्लाउड किचन कुठेही सुरू करू शकता. तुम्हाला गरज नाही, तुम्हाला क्लाउड किचन घरून पण सुरू केलं, तुमच्याकडे डिलिव्हरी बॉय तर येणारच आहे पिकअप करायला. पोर्टर येईल, डंजो येईल, विफास्ट येईल, कोणी येईल, घरी येणार आणि तो जिथे पाहिजे तिथे पोहोचवणार आहे. यू नीड नॉट हॅव अ सेटअप फॉर अ किचन. किचन मध्ये काय होतं की जेवण तुमचं फटाफट बनतं, बट ऍट होम जेव्हा तुमचे ऑर्डर्स एवढे कमी आहे, तुम्हाला लिजर टाइम आहे, यू डोंट नीड टू रश. आणि जेवढे हळू बनवाल आणि जेवढ्या प्रेमाने बनवाल तेवढं जेवण चांगलं बनतं. एवढं लक्षात ठेवा. आणि हाऊसवाईफचं हे सगळं माहितीच असेल की जेवढ्या प्रेमाने बनवलं, जेवढं हळू बनवलं तेवढं चांगलं बनतं. तर 100% आय थिंक हाऊसवाईफ डेफिनेटली शुड स्टार्ट दिस क्लाउड किचन at home, and not now, not 2 months, not 3 months, but 6 months to a year. They will definitely be in a place where they would think that मेरे को आज एक नहीं, दो नहीं, 4 चूल्हे की जरूरत है, क्योंकि मेरे को इतने ऑर्डर्स आ रहे हैं. And I'm sure they will have to call their friends कि बॉस तू आ जा मेरे पास, मेरे को हेल्प कर, क्योंकि मेरे को इतनी 10-15 ऑर्डर्स है. So I would really think that it's a great idea for housewives to start all these things. ग्रेट. It's about time. थँक्यू. इट्स अ ग्रेट गायडन्स आणि मला ऑलरेडी खूप कमेंट्स आलेले आहेत तुमच्या ओव्हरऑल टॉक बद्दल. सो थँक्यू सो मच फॉर वंडरफुल गायडन्स. आणि नाव इट, आणि खूप लोकांचे कोर्स बद्दल क्वेश्चन आहे. सो बिफोर वी टेक फर्दर क्वेश्चन्स, मी आता कोर्स बद्दल बरेच जणांचे क्वेश्चन की एक्झॅक्टली काय काय कव्हर होणार आहे. तर आपला उद्योगवर्धिनीचा हा जो क्लाउड किचन मास्टर स्टार्टअप मास्टर क्लास हा जो कोर्स आहे, स्टार्ट होतोय 1 सप्टेंबर पासून, म्हणजे वेनसडे पासून. आणि याचं ड्युरेशन आहे 2 वीक्स. रोज सकाळी 8 ते 9 लाईव्ह ऑनलाईन हा कोर्स होणार आहे. आणि याची फीज आहे 4,000 रुपये. इंट्रोडक्टरी फीज आहे. वी आर लॉन्चिंग दिस फॉर द फर्स्ट टाइम आणि एकदम कमी फीज मध्ये आम्ही हा आता लॉन्च करतोय. सो ज्यांना करायचं टेक दिस ऑपॉर्च्युनिटी. सो याच्या सिलेबस काय? सो सिलेबस मध्ये सगळ्यात आधी विजन मिशन काय असलं पाहिजे, म्हणजे की तुमचं ब्रँडचं विजन काय आहे, तुम्ही किती लॉंग टर्म तुम्हाला सस्टेन करायचं आहे, काय करायचं आहे, इम्पॉर्टन्स काय, मिशन काय, हे सगळं आम्ही कव्हर करणार आहे. त्याच्यानंतर बजेटिंग. मग बजेटिंग म्हणजे बेसिकली की बजेट असणं, किती बजेट असलं पाहिजे, किती तुम्ही खर्च केला पाहिजे, तुमचे जे काही एक्सपेन्सेस आहे ते कसे मॅनेज केले पाहिजे. मग त्याच्यानंतर लोकेशन, म्हणजे लोकेशन एकदम तुमचं परफेक्ट कसं असलं पाहिजे, म्हणजे मग स्ट्रॅटेजिकली तुमचा कमी खर्च पण असला पाहिजे याच्यामध्ये, आणि तुमचे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट कमी पाहिजे, आणि तुम्ही सगळे कंप्लायन्सेस वगैरे सुद्धा अचीव्ह केले पाहिजे. सो दॅट इज दिस इज थर्ड पॉइंट चॅप्टर. मग त्याच्यानंतर लोकेशन क्लोज. मग नाऊ व्हॉट, म्हणजे दुसऱ्या लोकेशन वरती तुम्ही कसं स्विच करू शकता, किंवा तुम्ही कॉन्ट्रॅक्टर चांगला कसं स्विच करू शकतात. असे काही जर का ऑपरेशनल इश्यूज आले तर त्याच्या रिगार्डिंग आहे. मग कंप्लायन्सेस, आता बऱ्याच लोकांचे क्वेश्चन आहे की कुठले कुठले लायसन्सेस लागतात, म्हणजे कंप्लायन्स कुठले आहे, क्वालिटी चेक्स असेल, फूड लायसन्सेस आहे, हे सगळे याच्यामध्ये तुम्हाला टॅकलिंग कसे करायचे, कुठले कंप्लायन्सेस घ्यायचे हे कव्हर करणार डिटेलमध्ये. मग त्याच्यानंतर टाइम इज द इसेन्स, म्हणजे तुम्ही सिव्हिल वर्क कसं करून घेतलं पाहिजे, किंवा तुमचे जे काही कस्टमर्सला कधी अट्रॅक्ट केलं पाहिजे, कधीपासून तुम्ही ऍग्रिगेटर म्हणजे स्विगी, झोमॅटो किंवा अजून प्लॅटफॉर्म्स वरती कसं लिस्टिंग केलं पाहिजे. त्याच्यानंतर मेन्यू इंजिनिअरिंग, हा टेक्निकल टर्म आहे. बेसिकली कॅल्क्युलेट कसं करायचं कॉस्टिंग, रिव्हर्स कॅल्क्युलेशन कसं करायचं की त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त प्रॉफिट होईल. आणि मेन्यू कसा बनवायचा, किती मिनिमम आयटम ठेवायचे, किती आयटम्स ठेवायचे, कुठे फोकस ठेवायचा, हे सगळ्या गोष्टी आहे. आणि मग प्राइसिंग आहे की तुम्ही कसं प्राइसिंग करायला पाहिजे. मग जसं वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्स नुसार प्राइसिंग चेंज होऊ शकतात, आणि मॅक्सिमम प्रॉफिट तुम्ही कसं कमवू शकतात हे आहे. आणि मग त्याच्यानंतर पीओएस म्हणजे पॉइंट ऑफ सेल सर्व्हिसेस. मग ऍग्रिगेटर्स जे आहे स्विगी, झोमॅटो, याच्यावरती कसं लिस्टिंग करायचं, त्यांच्यासोबत कसं डील करायचं, कसं निगोशिएट करायचं, कोण तुमच्यासाठी राईट प्लॅटफॉर्म आहे, हा याच्यामध्ये कव्हर करणार. तर एकदम डिटेल्ड हा कोर्स आहे. तुमचा क्लाउड किचन पूर्ण सेटअप स्टार्ट व्हायलाच पाहिजे या कोर्स थ्रू. हाच आमचा पूर्ण प्रयत्न असेल आणि पूर्ण आम्ही याच्यामध्ये गायडन्स करणार आहे. सो अभिषेक सरच हा पूर्ण कोर्स कव्हर करणार आहे. ऍज ही सेड की ते स्वतः क्लाउड किचन चालवतात, तर त्यांना सगळ्या इंडस्ट्रीतले बारकावे माहिती आहे. 10 वर्षापेक्षा जास्त रेस्टॉरंटचा एक्सपिरियन्स आहे. सो ही नोज इन अँड आउट अबाउट क्लाउड किचन, आणि तुमचं मॅक्सिमम बिझनेस कसं चालू झालं पाहिजे, कसं प्रॉफिट वाढले पाहिजे, कसे ऑपरेशन्स मॅनेज करायचे, हे सगळ्या कोर्समध्ये कव्हर करणार आहे.
तर हे सगळे या कोर्सचे बेनिफिट्स आहे आणि हा सगळ्या कोणकोणत्या लोकांसाठी म्हणजे तुम्ही ओनर ऑपरेटर रेस्टॉरंट वाले तुम्ही घरून तुम्ही काम करायचंय किंवा तुम्हाला एक नवीन तुम्ही इंडस्ट्रीमध्ये या एंट्री करायची सगळ्यांसाठी हा कोर्स आहे आणि हा लाईव्ह इंटरॅक्टिव्ह सेशन होणार आहे डेली 1 तास 8 ते 9 या टाइम मध्ये म्हणजे बरेचसे रेस्टॉरंटचे या इंडस्ट्रीतले लोक या टाइम मध्ये जनरली वी हॅव सीन की दे विल बी अवेलेबल सो 8 ते 9 आम्ही हा कोर्सचा टाइम ठेवलेला आहे लाईव्ह सेशन होणार आहे बॅच साईज हे फक्त लिमिटेड 30 पार्टिसिपेंट साठी आहे लाईव्ह होस्ट सपोर्ट हँडहोल्डिंग सपोर्ट कोर्स नंतर तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल आणि जसे सरांनी एक्सेल शीट्स दाखवले वेगवेगळे फॉर्म्युलेशन कॅल्क्युलेशनचे हे सुद्धा या कोर्समध्ये तुम्हाला सगळं आम्ही सबमिट प्रोव्हाइड करणार ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतात आणि अजून एक की बऱ्याच लोकांना आजच्या वेबिनारची रेकॉर्डिंगची रिक्वेस्ट करताय सो आम्ही हा रेकॉर्डिंग उद्योगवर्धींच्या युट्यूब चॅनलवर अपलोड करणार आहे तर तुम्ही सबस्क्राईब करा इकडे तुम्हाला वेबिनार सिरीज हा आमचा जो सेक्शन आहे इकडे तुम्हाला आजच्या वेबिनारची रेकॉर्डिंग पुन्हा बघायला मिळेल तर तुम्ही नक्कीच उद्या युट्यूब चॅनल आमचं चेकआउट करा बेल बटन सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन घेऊन जाईल ओके सो वी विल टेक फर्दर क्वेश्चन्स बरेचसे क्वेश्चन्स आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे की नॉन हॉटेल इंडस्ट्री म्हणजे नॉन याचं काही बॅकग्राऊंड नाहीये हे लोक याच्यामध्ये येऊ शकतील का 100%. म्हणजे द होल पॉइंट ऑफ कसं आहे मी तुम्हाला तेच सांगितलं की मी काही टेक्निकल ह्याच्यात इन्क्लूड करणार नाहीये मी आज पण काही जास्त टेक्निकल नाही सांगितलं इफ यू सगळ्यांनी ऐकलं असेल व्यवस्थित तर मी आज पण काही कोणाला काही टेक्निकल इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न नाही केलाय मी सिम्पल टर्म्स मध्ये सगळ्यांना समजायचा प्रयत्न केलाय की का क्लाउड किचन तुम्ही करायला पाहिजे आणि कसं सुरुवात करायला पाहिजे हाऊ टू स्टार्ट हाऊ टू प्लांट दॅट सीड इज व्हॉट इज इम्पॉर्टंट मी ते सांगायचा प्रयत्न केलाय या पूर्ण कोर्समध्ये मी एव्हरी पॉइंट असं एक्सप्लेन केलंय जसं आय नो दॅट पर्सन हु इज अटेंडिंग द कोर्स इज नॉट फ्रॉम हॉस्पिटॅलिटी समोरचा माणूस हॉस्पिटॅलिटी मधनं नाही आहे म्हणून मी हा कोर्स त्या हिशोबाने मी कोर्स डिझाईन केलाय आणि मी जे फॉर्मॅट सबमिट करणार आहे ते पण खूप सिम्पल असणार आहे लोकांना फक्त इंग्लिश टाईप करता यायला पाहिजे बस दॅट्स अबाउट इट अजून कशाचीच गरज नाही लागणार आहे तुम्हाला टायपिंग करता आलं बस दॅट फॉर्मॅट विल सेल्फ मेक इट सेल्फ तसेच फॉर्मॅट्स आहे आणि विथ दॅट फॉर्मॅट विल बी यू विल अंडरस्टँड हाऊ टू लर्न दॅट फॉर्मॅट तुम्हाला कळेल की तो फॉर्मॅट ऑपरेट कसा करायचा की त्या फॉर्मॅटमध्ये चेंजेस वगैरे तुम्ही करू शकता स्वतःच त्याचा काय हे नाही आणि मी फॉर्मॅट तेवढेच सिम्पल ठेवणार आहे तर इनफॅक्ट क्लाउड किचन इज समथिंग विच एनीबडी कुड गेट इन टू बिझनेस आज जर तुम्हाला केमिकलचा बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला केमिकल बद्दल भरपूर माहिती काढावी लागेल की कोणता केमिकल काय आहे नाहीतर तुम्ही डेटॉलच्या जागेवर क्लोरोफॉर्म घालून दिलं तर मग झालं कळलं की नाही तर त्याच्यासाठी भरपूर इन्फॉर्मेशन लागते तुम्हाला काहीतरी स्टडी करावी लागेल तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यावा लागेल बट क्लाउड किचन इज समथिंग विच यू कॅन स्टार्ट एट होम तुम्हाला जसं सांगितलं इट इज ॲज सिम्पल एज व्हॉट युअर मदर डज विथ द मनी दॅट शी गेट्स तसाच सिम्पल प्लेन बिझनेस आहे हा फक्त एकच गोष्ट आहे याच्यात तुम्हाला जेवण बनवायचा शौक आहे का आणि तुमच्या जेवणाला जास्त चांगली चव आहे का दॅट्स इट अँड यू कॅन लीप इन टू दिस बिझनेस ऑफ क्लाउड किचन्स यू कॅन लीप इन टू इट राईट ग्रेट आणि आता नेक्स्ट क्वेश्चन आहे की बरेचसे काही जण टियर 2 टियर 3 सिटीज मधले आहेत सो तिकडे स्विगी झोमॅटो किंवा अदर जे डन्झो असे प्लॅटफॉर्म्स अवेलेबल सो यांनी कसं ऑपरेट करायला पाहिजे कसं हाऊ दे कॅन नॅव्हिगेट त्यांच्यासाठी सो आय टेल यू आता काय झालं की 2-3 दिवसांअगोदर मला लाईक मी तुम्हाला सांगितलं सोशल मीडिया इज दी एसेन्स ठीक आहे खूप इम्पॉर्टंट प्लॅटफॉर्म आहे सोशल मीडिया मधनं कोणीतरी एका मराठी मुलाने मला चेन्नईमध्ये बसून कॉन्टॅक्ट केलं आणि त्याने सांगितलं की सर तुम्ही जे केलंय ते खूप अप्रतिम आहे ठीक आहे तो पण एक स्वतः शेफ आहे मी नाव नाही सांगणार तो पण स्वतः एक शेफ आहे तो पण एक ब्रँड चालवतोय चेन्नईमध्ये बसून एक ब्रँड चालवतोय जिथे मराठी लोक आहेत अपॅरेंटली आणि तो महाराष्ट्रीयन ब्रँडच चालवतोय तर त्याने मला काही गोष्टी विचारली की सर असं असं आहे तर सध्या अशी कोणतीच टायर 2 असून दे टायर 3 सिटी असून दे टायर 1 सिटी असून दे अशी कोणतीच सिटी नाहीये
जिथे लॉजिस्टिक पार्टनर नाही आहेत. ठीक आहे, लॉजिस्टिक पार्टनर्स फॉर एक्झाम्पल पोर्टर आहे. ठीक आहे, पोर्टर सगळीकडे आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल वी फर्स्ट नसेल, स्विगी नसेल, डन्झो नसेल, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, तुम्ही तुमच्याकडे बाईक असेल किंवा तुमच्या मित्राकडे बाईक असेल, कोणाला बाईक चालवायला येत असेल, त्याला काहीतरी 100 रुपये द्या, 200 रुपये द्या, सांगा जेवण पोचवा कुठेतरी. इफ यू वॉन्ट टू गेट द फूड टू समबडी और सम प्लेस, यू कॅन डेफिनेटली डू इट. यू हॅव मोर दॅन 10 ऑप्शन्स टू डू दॅट. ठीक आहे, फक्त एका ऑप्शनवर नाही. नाहीतर तुम्ही हे बघा, आता मी तुम्हाला सांगतो की ज्या दिवशी डन्झो अवेलेबल नव्हतं, भरपूर पाऊस पडत होता, मुंबईची गोष्ट करतोय, ह्या रेनी सीझनची गोष्ट करतोय. झोमॅटो, स्विगीने क्लिअरली लिहिलं होतं की आवर रायडर्स आर नॉट अवेलेबल बिकॉज ऑफ द रेन्स. क्लिअरली लिहिलं होतं. आता टेलिफोन लाईन तर चालू होती, किचन चालू ठेवलं होतं, बिकॉज रेस्टॉरंट इंडस्ट्री नेव्हर स्लीप्स, किचन नेव्हर स्लीप्स. तर आम्ही चालू ठेवलं होतं. लोकांनी फोन केले आम्हाला की सर जेवण पाहिजे. आता डन्झो अवेलेबल नाही. काय मी काय केलं, आय जस्ट सॅट ऑन माय बाईक. जेवणाला व्यवस्थित मी पॅक केलं पॉलिथिन पिशवीत आणि मी स्वतः डिलिव्हर करून आलो. सो देर इज ऑलवेज एन ऑप्शन टू डिलिव्हर. ठीक आहे, इफ एट ऑल यू डोंट नो हाऊ टू राईड अ बाईक, तुम्हाला बाईक चालवायला येत नाही, तुम्ही कोणता सायकलवाला पकडा, कोण बाईकवाला पकडा, त्याला पैसे द्या. मुंबईत सध्या डबेवाले पण पैसे घेऊन डिलिव्हर करताय, लक्षात घ्या. जर तुम्ही सांगितलं की तुमच्याकडे जर तुम्ही सांगितलं की तुम्हाला डबेवालच भेटत नाही, तर तुम्हाला कोर्समध्ये मी डबेवाल्यांचा पण कॉन्टॅक्ट देईन. तुम्ही डबेवाल्यांना हायर करा आणि त्यांना, कारण सध्या काय होतंय लक्षात घ्या, ऑफिसेस बंद आहे. आपण जेवढ्या लोकांना मदत केली काम देऊन, तेवढी चांगली गोष्ट आहे. तुम्हाला कोर्समध्ये मी डबेवाल्यांची इन्फॉर्मेशन देईन, तुम्ही डबेवाल्यांना हायर करा आणि डबेवाल्यांना सायकलवर पाठवा. पण तुम्ही पाठवू शकता. इफ यू वॉन्ट टू सेंड द फूड, यू कॅन डिलिव्हर इट द वे यू वॉन्ट, वेर एव्हर यू वॉन्ट. करेक्ट. एकदम पॉझिटिव्हली तुम्ही याचं गाईड केलेलं आहे. आणि प्रत्येक सिटीमध्ये लोकल पार्टनर्स आहे. आता मी नाशिक मधला, तो आय नो की नाशिकमध्ये काही स्टार्टअप्स आहे जे इलेक्ट्रिक व्हेकलचा युज करून डिलिव्हरी करतात. त्यांच्या ऑपरेशन कॉस्ट लो आहे आणि असे ते पार्टनर करतात. सो असे प्रत्येक सिटीमध्ये, प्रत्येक ठिकठिकाणी असे लोक असतील. तुम्हाला ते लोक शोधायला लागतील. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन इज, काय काय अमेंडमेंट्स आहे, म्हणजे सॅनिटी किंवा क्वालिटी कंट्रोल साठी काय काय गोष्टी लागतात? सॅनिटरी किंवा क्वालिटी कंट्रोलसाठी इट इज व्हेरी सिम्पल. तुम्हाला काही स्पेशलिस्ट असं काय किंवा केमिकल्स वगैरे काय वापरायची गरज लागत नाही. एक ऑल दॅट यू हॅव टू डू इज यू हॅव टू मेक शुअर दॅट तुमच्याकडे एक सरफेस डिसइन्फेक्टंट असणं गरजेचं आहे, हँड डिसइन्फेक्टंट असणं गरजेचं आहे. हे दोन गोष्टी असलं तर ट्रस्ट मी. आणि अजून एक आहे, देर इज समथिंग कॉल्ड एज, आता टाटाने हा प्रोडक्ट काढला आहे, त्यांच्याकडे व्हेजिटेबल डिसइन्फेक्टंट पण आहेत. सो व्हॉट यू डू इज, तुम्ही एका बालदीतल्या पाण्यात हे 2 बुच्च घाला आणि सगळे व्हेजिटेबल्स धुवून घ्या. ठीक आहे, मेक शुअर की तुम्ही जिथे जेवण बनवता, ठीक आहे, सगळं सरफेस डिसइन्फेक्ट करून घ्या. ठीक आहे, ते पण डायल्यूट होऊन, यू जस्ट हॅव टू स्प्रे इट. Okay, and you have to make sure that your hands are always sanitized. There is no other thing. You will there is no way possible that somebody could catch sickness if you are doing everything in a healthy, hygienic environment. असलं काही problem नाहीये. Keeping your work area clean is never a problem. Never a problem. राईट, करेक्ट. येस, नेक्स्ट क्वेश्चन आहे की FSSAI लायसन्स वगैरे लागतो का, आणि त्याची काय प्रोसेस? आय थिंक दॅट विल बी कवर्ड इन द कोर्स, बट हा लागतो का हे सगळे लायसन्स? Of course, if you want to get on board with the aggregators, you need a city FSSAI license, okay, which is given by your local BMC. तुम्हाला देते ते लायसन्स. जर तुमचं अॅन्युअल टर्नओव्हर 12 लाखाच्या वरती गेलं तर तुम्हाला एक स्टेट FSSAI पण घ्यावं लागते. त्याची 2,000 रुपये कॉस्ट इयरली असते. 5 वर्षाची घ्याल तर तुम्ही 10,000 रुपये त्याची कॉस्ट आहे स्टेट FSSAI ची. आणि जर तुम्हाला सिटी FSSAI जे आहे, मुंबईचं वेगळं आहे, ठाण्याचं वेगळं आहे, 1,500 2,000 अशी प्राइसिंग आहे. अँड दे चार्ज यू दॅट नॉमिनल फीज. यू कॅन अप्लाय इट ऑनलाईन ऑल्सो. आणि जर तुम्हाला ऍग्रिगेटर्स वर ऑनबोर्डिंग करायची आहे तर FSSAI असणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही एका किचन मधून ऑपरेट करत असाल, स्टँड अलोन स्पेस,
तर तुम्हाला फसाय असणं गरजेचं आहे. 100%. देर इज नो अदर वे. आणि शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट ऑल्सो मी ब्रीफली सगळं कंप्लायन्सच्या ह्याच्यात पण मी सांगितलंय की कोणते लायसन्स तुम्हाला घेणं गरजेचंच आहे, कोणते लायसन्सच्या शिवाय तुम्ही चालवू शकता, कोणत्या लायसन्स म्हणजे तुम्ही लायसन्सचे जे कंप्लायन्स असतात आतमध्ये इक्विपमेंट्स कोणते कोणते लागतात फॉर फायर वगैरे ते सगळं मी कोर्समध्ये इन्क्लूड केलंय. बट विथ रिगार्ड्स टू फसाय आणि शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट, टू मोस्ट इम्पॉर्टंट लायसन्स इफ यू आर रनिंग अ स्टँड अलोन प्लेस, यू नीड टू हॅव दिस बोथ 100%. राईट राईट करेक्ट. आणि उद्योगवर्धिनीचे सगळ्या असे जे सर्व्हिस प्रोव्हायडर यांच्यासोबत टाइप्स आहे, सो एक्सक्लुझिव्ह प्राइसेस मध्ये वी प्रोव्हाइड दिस सर्व्हिसेस. सो डोंट वरी, तुम्हाला कुठले लायसन्स असेल वी कॅन ऑलवेज हेल्प यू इन दिस. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे की व्हॉट्सअपचा कसा यूज करू शकतो, म्हणजे डिलिव्हरीसाठी किंवा ऑर्डर्स घेण्यासाठी, असं काही ट्रेंड आहे का? असं कोणताही ट्रेंड असं नाहीये. व्हॉट्सअप ऑब्विसली डिलिव्हरीज घेण्यासाठी आय ऑल्सो यूज व्हॉट्सअप फॉर डिलिव्हरीज. ऑर्डर्स घेण्यासाठी मी पण व्हॉट्सअप घेतो. बट आय हॅव अ रिझन फॉर इट. कारण तुम्ही जेव्हा फोनवर बोलता, ठीक आहे, समोरचा जो बोलतो आणि तुम्ही जे ऐकता ते दोन रिसेप्शन आणि परसेप्शन वेगळं वेगळं असू शकतं. ठीक आहे, तो काहीतरी बोलेल आणि तुम्ही काहीतरी ऐकाल. त्याच्यापेक्षा आय प्रिफर दॅट तुम्ही तुमचा ऍड्रेस, तुमची जी ऑर्डर आहे तुम्ही प्लीज व्हॉट्सअप करा. आणि व्हॉट यू गेट इन व्हॉट्सअप इज अ क्लॅरिटी. तर तुम्ही नाही सांगू शकत, तुमच्याकडून चुकी नाही होऊ शकत, कारण समोरच्या गेस्टने तुम्हाला ऑर्डर दिली की सर ही ऑर्डर आहे. व्हेजच्या जागेवर नॉनव्हेज तुम्ही नाही देऊ शकत, कारण त्या गेस्टने तुम्हाला ती ऑर्डर दिली आहे. व्हॉट्सअपने तुम्ही डिलिव्हरीज करणं सध्या काही असं काही ट्रेंड मला तर अजूनपर्यंत असं माहिती नाहीये. डन्झो वगैरे जे लोक आहे हे लोक सगळे तुमच्यावर व्हॉट्सअपवरच कनेक्ट करतात. बट दॅट इज ओनली इन केस ऑफ डिस्क्रिपन्सी वगैरे काय असलं, रायडर अवेलेबल नसला तर. बट अदरवाईज व्हॉट्सअप थ्रू डिलिव्हरीज तुम्ही करू नाही शकत. ऑब्व्हियसली तुम्हाला 2 चाकं किंवा 4 चाकं लागणार आहेत डिलिव्हरी करायला. तुम्हाला फोन उचलून कोणाला बोलवायला लागणारच. आणि जर तुम्हाला असे काही सॉफ्टवेअर्स पाहिजे ज्याच्यावर हे डिलिव्हरी पार्टनर्स इंटिग्रेटेड आहे, तर तेच सॉफ्टवेअर्स अवेलेबल आहेत मार्केटवर ऍट अ नॉमिनल कॉस्ट. ते पण आपण कोर्समध्ये इन्क्लूड केलेलं आहे पॉइंट ऑफ सेल मध्ये, की कोणता पॉइंट ऑफ सेल घेणं गरजेचं आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला ऍग्रिगेटर्स जे आहेत ते तुम्हाला डॅशबोर्डवर येतील. मग तुम्हाला जे डिलिव्हरी पार्टनर्स आहेत ते तुम्हाला ऑप्शन डॅशबोर्डवर येतील. ते सगळं मी इन्क्लूड केलं आहे. बट व्हॉट्सअप हॅज नथिंग टू डू विथ डिलिव्हरीज फॉर शुअर. राईट राईट. आणि काही लोकांचे रेसिपीज बद्दल क्वेश्चन्स आहे, सो लेट मी बी क्लिअर की कोर्स मध्ये रेसिपीज कुठल्या या फूडच्या कशा बनवायच्या हे या कोर्स मध्ये कव्हर नाही होणार आहे. हे तुमच्या रेसिपीचे जे एक्सपर्टाइज आहे ते रेसिपीजचा यूज तुम्ही क्लाउड किचन मध्ये कसा यूज करू शकतात याच्यासाठी हा कोर्स आहे. राईट. सो am I clear, right, Abhishek? Yeah, of course. I mean, there is a way probably we could help them later on. आपण नंतर मदत करू शकतो later on if there is something post the class, but within the course this is not included. पण रेसिपीज कन्स्ट्रक्ट आणि डिकन्स्ट्रक्ट कशी करू शकतो